गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम टू होम विथ फ्लेवर चॅनल। आज मी बनवणार आहे आपल्या सगळ्यांना आवडणारी अळूची वडी। अळूची वडी बनवण्यासाठी आपल्याला लागेल अळूची पाने। इथे मी 20 अळूची पाने घेतलेली आहे। अळूच्या पानाच्या मध्यभागी जो देठ आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे। त्यासाठी पान दुमडून घ्यायचं आहे आणि चाकूच्या मदतीने अळूच्या पानाचं देठ कापून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मी देठ व्यवस्थित कापून घेतलेला आहे। अशा प्रकारे सगळ्या पानांचे देठ आपल्याला कापून घ्यायचे आहे। त्यानंतर 3 ते 4 अळूची पाने एकावर एक ठेवून घ्यायचे आहे आणि त्याला मध्यभागी काप लावायचा आहे। त्यानंतर सगळी पाने फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यांना बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे। पाने जितकी तुम्ही बारीक बारीक चिराल तितकं तुमच्या अळूच्या वडीला छान टेक्स्चर येईल। तुम्ही इथे बघू शकता मी सगळी पाने छान बारीक बारीक चिरून घेतलेली आहे। अशा प्रकारे उर्वरित जी पाने आहेत त्यांना पण मी बारीक बारीक चिरून घेणार आहे। आता आपण मिश्रण बनवूया। मिश्रण बनवण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला अळूची पाने घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चम्मच ओवा, 2 चमचे तीळ। ओवा आणि तीळ या 2 इन्ग्रेडियंटमुळे अळूवडीला खूप छान चव येते। त्यानंतर यात मी टाकणार आहे डाळीचं पीठ म्हणजे बेसन। डाळीचं पीठ कमी जास्त होऊ शकतं, डिपेंड की तुमच्याकडे किती पाने आहे। इथे मी 20 पानांसाठी 1 वाटी डाळीचं पीठ वापरलेलं आहे। त्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे अर्धा वाटी तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे अळूवडी ही छान कुरकुरीत होते। त्यानंतर यात आपल्याला टाकायचे आहे मसाले। मसाल्यांमध्ये मी टाकणार आहे हळद, धने पावडर आणि तिखट। तिखट तुम्हाला जर जास्त हवं असेल तर जास्त तिखट टाका, कमी तिखट हवं असेल तर कमी तिखट टाका। त्यानंतर यात मी टाकणार आहे गूळ। हा ऑर्गॅनिक गूळ आहे त्यामुळे काळा दिसतोय। त्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ थोडं कमीच टाकायचं आहे कारण पालेभाज्यांमध्ये पण मीठ असतं। त्यानंतर यात टाकायचं आपल्याला हिंग आणि त्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे लास्ट इन्ग्रेडियंट भिजवलेले चिंचेचं पाणी। भिजवलेलं चिंचेचं पाणी टाकल्यानंतर आपल्याला सगळं मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रण एकजीव करत असताना जर तुम्हाला असं वाटलं की पाणी जास्त आहे आणि पीठ कमी आहे तर तुम्ही यात पिठाची क्वांटिटी वाढवू शकतात। थोडा पाण्याचा हबका घ्यायचा आहे किंवा हातात थोडं पाणी घेऊन आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता मी छान गोळा तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला हात स्वच्छ धुवायचे आहे आणि हाताला तेल लावायचं आहे। त्यानंतर या गोळ्याचे लांबडे छोटे मोठे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहे। छोटे मोठे गोळे यासाठी जर माझ्याकडे 4 मेंबर जेवणारे असेल तर मी मोठा गोळा यूज करेल आणि माझ्याकडे 2च मेंबर जेवणारे असतील तर मी छोटा गोळा यूज करेल। हे माझं लॉजिक आहे कारण हे जे गोळे आहे हे फ्रीजमध्ये 10 दिवस आरामशीर राहतात। अशा प्रकारे मी सगळ्या मिश्रणाचे छोटे मोठे असे लांबडे गोळे करून घेतलेले आहे। लांबड्या गोळ्यांचा अजून एक फायदा आहे की जेव्हा तुम्ही याची वडी कापायला जाल तेव्हा ती छान गोल गोल कापल्या जाते। त्यानंतर आपल्याला या गोळ्यांना वाफवायचं आहे। या गोळ्यांना वाफवण्यासाठी मी स्टीमरचा वापर करणार आहे। स्टीमरच्या खालच्या पातेल्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि वरच्या पातेल्याला तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे गोळे बनवलेले आहे ते आपल्याला पातेल्यामध्ये ठेवायचे आहे। ते ठेवत असताना त्यामध्ये अंतर ठेवायचे आहे, नाहीतर ते एकमेकांना चिपकतील। त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी मंद आचेवर वाफवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर गोळे छान वाफवलेले आहे। आता ते गोळे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि थंड करून घ्यायचे आहे। इथे बघा गोळे थंड झालेले आहे। त्यानंतर या गोळ्यांच्या आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहे। वड्या कापत असताना त्या एकदम पातळ कापू नये किंवा एकदम जाडही कापू नये। तुम्ही ही अळूवडी अशीच वाफवलेली पण खाऊ शकता, ती पण खूप छान लागते। त्यानंतर या अळूवड्यांना तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता। मी त्याला डीप फ्राय करणार आहे। अळूवडी डीप फ्राय करण्यासाठी तेल हे छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला अळूवड्या तेलात सोडायच्या आहे। एका वेळेस भरपूर अळूवड्या नाही टाकायच्या, जितकी जागा असेल तितक्याच वड्या टाकायच्या आणि त्या गरम तेलावर छान फ्राय करून घ्यायच्या। त्या आपल्याला तोपर्यंत फ्राय करायचं आहे जोपर्यंत त्याला लाल कलर येत नाही। छान लाल रंगावर आपल्याला अळूवड्या तळून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे आपली अळूवडी तयार आहे। तुम्हीही करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा कशा झाल्या ते। थँक्यू।